नमस्कार मित्रांनो, सरळ सेवेच्या परमनंट पदांच्या महाराष्ट्राच्या नवीन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. एकाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सध्या सुरू असलेले अर्ज, ज्या नवीन जाहिराती आलेल्या आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्रत्येक जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्हाला ही जाहिरातीची PDF पाहता येईल आणि ऑनलाईन अर्ज करता येतील. तर बघा, पहिली जाहिरात जी आहे सरळ सेवेची प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची. याच्यामध्ये विविध पद भरली जात आहेत, जसं की कनिष्ठ अभियंता, उप अग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, चालक यंत्रचालक, उद्यान सहाय्यक, कृषी सहाय्यक, अनुरेक ट्रेसर, अग्निशामक आणि रोगपाल. तर याच्यामध्ये टोटल जवळपास 235 पेक्षा जास्त पदांची या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिराती यासाठी 18 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते करता येतील. त्याच्यानंतर दुसरी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे मुंबई महानगरपालिकेची, जी की कामगार विभागाची असणार आहे. कामगार विभागाच्या या जाहिरातीमध्ये विभागीय कामगार व कल्याण अधिकारीची 5 पदं या ठिकाणी भरली जात आहेत. या पदांसाठी तुम्हाला या ठिकाणी वेतन पाहू शकता 44,900 ते 1,42,400 इतका असणार आहे. विभागीय कामगार व कल्याण अधिकारी हे ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे. याच्यासाठी तुमचे ॲप्लिकेशन जे आहे ते IBPS कंपनीमार्फत घेतले जाणार आहेत, भरून घेतले जाणार आहेत. यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक आणि जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल. त्याच्यानंतर बघा, तिसरी जाहिरात जी आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ची प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये देखील जवळपास 235 जागा भरल्या जात आहेत. याच्यामध्ये पाहू शकता सहाय्यक अभियंता, त्याच्यानंतर या ठिकाणी उपनियोजक, भूमी व मिळकत व्यवस्थापक, सहाय्यक अभियंता श्रेणी 2, कनिष्ठ अभियंता स्थापत्यमधून पद भरलं जातं आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता रेलपथ मधलं पद आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता विद्युत मधलं पद आहे. सहाय्यक अभियंता संकेत व दूरसंचार मधलं पद आहे. सहाय्यक समाज विकास अधिकारीचं देखील पद भरलं जात आहे. सहाय्यक विधी अधिकारीचं पद भरलं जात आहे. उद्यान विद्या सहाय्यकचं पद आहे. उपलेखपाल, लघुटंकलेखक, भूमापक आणि संगणक तंत्रज्ञ अशी 235 पदं भरली जात आहेत. यासाठी तुम्हाला 20 मार्च 2026 पर्यंत ॲप्लिकेशन जे आहेत ते करता येतील. त्याच्यानंतर पाहू शकता चौथी जाहिरात जी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID पुणे यांच्या मार्फतची जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये जे पद भरलं जात आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक 16 जागा याच्या भरल्या जात आहेत. यासाठी पाहू शकता 41,800 ते 1,32,300 इतका पेमेंट तुम्हाला असणार आहे. गटकचीच पोस्ट या ठिकाणी ही आहे. 11 मार्च 2026 पर्यंत यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करता येतील. याची देखील जाहिरात आणि अप्लाय करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अशा सरळ सेवेच्या ह्या सध्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या त्यांचे अर्ज सुरू आहेत. मित्रांनो, तुम्हाला सध्याच्या मुंबई उच्च न्यायालय पदभरतीसाठी ज्याच्यामध्ये लिपिक, शिपाई या पदांसाठी जर पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच, ज्यामध्ये त्यांनी 2018 ते 26 पर्यंत ज्या झालेल्या शिपाई आणि या ठिकाणी लिपिक पदांच्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याच्यामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका आहेत. 3700+ प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश त्यांनी करून दिलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहता येतील. त्यासोबत तुम्ही ऑनलाईन देखील हे पुस्तक खरेदी करू शकतात. विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकमेव हे पुस्तक जे आहे तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरती असेल किंवा जिल्हा न्यायालय पदभरती असेल त्यासाठी उपयोगी येणार आहे. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत. आगामी येणारी तलाठी पदभरती जी आहे ग्राम महसूल अधिकारी यासाठी देखील त्यांचा 62 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी TCSने 2023 मध्ये घेतलेल्या तलाठी भरतीच्या 57 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. 1 ते 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित. याच्यामध्ये 6,200+ प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. तर तलाठी भरतीसाठी विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं पुस्तक देखील तुम्हाला महत्त्वाचं आहे. हे सर्व पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये आणि ऑनलाईन देखील खरेदी करता येतील. धन्यवाद.